लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज. SIT कारवाईनंतर शिंदखेड्यात खळबळ. त्या बहुचर्चित शाळेचे भवितव्य काय? राज्यात कथित बोगस शालार्थ ID प्रकरणात SITनं मोठी कारवाई सुरू केल्यानंतर आता शिंदखेडा शहरातील एका बहुचर्चित शाळेबाबत विविध चर्चांना उधाण आलंय. संबंधित शाळेचे भवितव्य काय? या प्रकरणाचा विद्यार्थ्यांवर परिणाम होणार का आणि तपासाची पुढील दिशा काय असेल याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय. उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील काही शैक्षणिक संस्थांमध्ये कथितरित्या बोगस शालार्थ ID तयार करून आणि मागील दिनांक दाखवून शिक्षकांचं वेतन काढण्यात आल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी विशेष SITची स्थापना करण्यात आली आहे. या तपासादरम्यान काही दिवसांपूर्वी या प्रकरणातील संशयित सूत्रधार म्हणून प्रशांत वाडिले यांना SITनं ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक पातळीवर अशी चर्चा सुरू आहे की संबंधित व्यक्तीच्या एकूण 65 शाळा असल्याचं बोललं जात आहे. त्यापैकी 63 शाळांबाबत विविध आरोप आणि संशय व्यक्त केले जात असून उर्वरित 2 शाळांपैकी एक साक्री तालुक्यात तर दुसरी शिंदखेडा इथं असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र या सर्व बाबींची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. लोकवृत्तच्या प्रतिनिधींनी शिंदखेडा शहरातील घुसरे रोड परिसरातील संबंधित शाळेच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली असता शाळेचे कामकाज सुरू असल्याचं दिसून आलंय. गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर इमारतीचं बांधकाम सुरू असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या इथं लक्षणीय असल्याचंही निदर्शनास आले. मात्र जर तपासादरम्यान संबंधित संस्था चालकांविरुद्ध कोणतीही कारवाई झाली तर या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य काय असेल असा प्रश्न पालक आणि नागरिकांमधून उपस्थित केला जातोय. याशिवाय शिंदखेडा तालुक्यातील इतर कोणत्याही शैक्षणिक संस्थांनी संबंधित व्यक्तींशी संपर्क साधून कथित बोगस शालार्थ ID तयार केले असतील का? अशा संस्थांबाबतही SIT कडून चौकशी होणार का? याबाबत शैक्षणिक वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत. तपासात दोषी आढळल्यास संबंधित शिक्षकांवर किंवा संस्था चालकांवर कायदेशीर कारवाई होणार का? शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल होणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांची भूमिका तपासाच्या कक्षेत असल्याच्या चर्चा सुरू असून या संपूर्ण प्रकरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. तथापि तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला दोषी ठरवणं योग्य ठरणार नाही. सध्या SITचा तपास सुरू असून अधिकृत निष्कर्ष आणि शासनाची भूमिका समोर आल्यानंतरच या प्रकरणाचं संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या SITचा तपास सुरू असून अधिकृत निष्कर्ष आणि शासनाची भूमिका समोर आल्यानंतरच या प्रकरणाचं संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. मुख्य संपादक भूषण पवार, लोकवृत्त मराठी न्यूज, शिंदखेडा. महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.